नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि कारण तर तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की माझ्या बाबूची 10वी चालू आहे, माझ्या मोठ्या मुलाची, त्यामुळे थोडासा गॅप घेतला होता मी। अशा तुम्ही पण हाय करा, नमस्ते करा सगळ्यांना। नमस्ते, हाय हाय। आणि आता त्याच्या 10वीची एक्झाम संपत आलेली आहे, 2च पेपर बाकी आहेत, एक मॅथ्सचा आणि एक आयटीचा एक्झाम बाकी आहे, त्यामुळे म्हटलं थोडंसं आता सुरुवात करावी व्हिडिओला। आणि कशा आहात तुम्ही सर्व? आज महिला दिन आहे 8 मार्च आणि महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि माझा सुद्धा महिला दिन खूप छान प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे आणि तो कशा प्रकारे सेलिब्रेट केला, मला माझ्या मिस्टरांनी काय गिफ्ट दिलं ते दाखवते मी तुम्हाला। आणि सोबतच काय काय चेंजेस झालेले आहेत गार्डनमध्ये ते सुद्धा मी थोडंसं या व्हिडिओ मार्फत दाखवायचा प्रयत्न करते। चला तर इथे बघा, मस्त असं वुमन्स डेचं सेलिब्रेशन झालेलं आहे, खूप छान असं मला गिफ्ट दिले मिस्टरांनी। बघा इकडे एवढे कपडे घेतलेले आहेत, आणि तुम्ही नक्की सांगा यातला तुम्हाला कोणता जास्त आवडला। मला तर सगळेच आवडलेत। असा हा कपड्यांचा सेट, एकूण 9 सेट घेतलेले आहेत मिस्टरांनी। आणि माझा वुमन्स डे दरवर्षी काहीतरी स्पेशल गिफ्ट देतात ते। खरं तर मला अपेक्षा नसते त्यांच्याकडून, पण करतात ते माझ्यासाठी, खूप करतात आणि खूप छान असं माझा वुमन्स डे सेलिब्रेशन झालेला आहे। तर चला आपण गार्डनमध्ये जाऊया, गार्डन दाखवते मी तुम्हाला। तर बघा इकडे बऱ्याच वेळा मी शॉर्ट व्हिडिओ मार्फत तुम्ही बघितलं सुद्धा असेल गार्डनमध्ये झालेले चेंजेस। मस्त असे झाडं पण खूप छान लागण झालेली आहे। हे डाळिंबाचं, तिकडे चिक्कू आहे, त्याच्या बाजूला पेरूचं आणि 3 झाडं आंब्याची लावलेली आहेत, त्यांची सुद्धा मस्त असं लागण झालेली आहे। आणि मक्का सुद्धा खूप प्रमाणात आला आम्हाला, माझ्या मिस्टरांना स्पेशली खूप जास्त प्रमाणात आवडतो मक्का। कणीस थोडक्यात गावरान कणीस आहे, हे आतून व्हाईट असतं, स्वीटकॉर्नसारखं नाही लागत, पण याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि त्यांना आवडतं म्हणूनच आम्ही भरपूर प्रमाणात लावलं होतं आणि खाऊन सुद्धा झालेलं आहे भरपूर प्रमाणात। तर चला इकडे बघा, ही अजून 2 छोटी रोपं राहिलेली आहेत लावायचं। आंब्याची छोटीच राहणार आणि याला कैऱ्या लागतात, हाईट जास्त वाढणार नाही अशी रोपं आणलेली आहेत आम्ही, ती लावायची आहेत। आणि इकडे बघा घेवड्याचं वेल मस्त असं पसरलेलं आहे, भरपूर असा घेवडा लागलेला आहे भरपूर प्रमाणात। तिकडून पण आहे, त्या साईडला पण। इकडे या, आता मग इथे थोडंच राहिलेलं आहे मक्का, आता एवढं झालं की काढून टाकणार आहे ते आणि परत या साईडला सगळं व्यवस्थित करून घेणार आहे। इकडे बघा नंतर पडवळ बघा किती मोठे मोठे लागलेले आहेत पडवळ, इकडे घेवडा आहे आणि या साईडला पडवळ बघा। फर्स्ट टाइमच माझ्या गार्डनमध्ये हे लावलेलं आहे मी पडवळ। त्या साईडला बघा आतमध्ये तो खूप मोठा झालेला आहे, तिकडचा दिसत असेल तुम्हाला। हा वाला जो आहे तो खूप मोठा झालाय, अजून 2 आहेत त्या साईडला। आणि हे बघा, वाव छान आहे ना। नाही काढायचं बाबा, अजून कच्चे नाही काढायचं, कच्चे पिल्लू। हे असे छोट्या छोट्या झाडालाच कैऱ्या लागतात आणि याच्या 2 टिकलेले आहेत, बाकी भरपूर आले होते मोहर, पण बाकी सगळे फुलं गळून गेलेत। आणि इकडे खाली छोट्या टोमॅटोंचं भरपूर असं पसरलेलं होतं, मी काढून टाकलं कारण खूप अडचण झाली होती इथे। हो, आणि इकडे बघा मुळा तर अक्षरशः 100 मुळे तर वाटली असतील मी, एवढा मुळा आला होता। आणि वांग्यांच्या रोपांची छान अशी आत्ता लागण होते, कारण बरंच काही पीक होतं त्याच्यामध्ये, त्यामुळं ते थोडंसं आत्ता सुरुवात झाली वांगी लागण्यासाठी। आणि मध्ये मध्ये थोडीशी मिरची आहे, इकडे टोमॅटो सुद्धा लागलेले आहेत, संपत आले थोडक्यात। आणि लसूण सुद्धा आता एखाद्या महिन्यात निघून जाईल। आणि इकडे बघा 5 केळीची झाडं आहेत, त्यात मस्त 3 केळीच्या झाडांना केळफूल आलेलं आहे, एका केळीच्या झाडाला केळी सुद्धा लागली। चला बघा, हे मस्त असं केळफूल बाहेर येते, हे जस्ट बाहेर येते। तुम्हाला 3 प्रकारची केळफुलं दाखवते मी आज गार्डनमध्ये, हे जस्ट बाहेर येते केळफूल। आणि इकडे या, इकडे नाही बाबा, ऊस नको तोडू, एक साईडला मी असा पूर्ण ऊस लावलेला आहे,
सगळ्यात आधी ह्या केळीच्या झाडाला केळफुल आलं होतं आणि मस्त अशी केळी बाहेर पडलेत. बघू शकता या ठिकाणी 7-8 घड बाहेर आलेले आहेत. डझन, थोडक्यात 7-8 डझन बाहेर आलेले आहेत आणि अजून मस्त असं मोठं केळफुल आहे बाहेर पडतात. सगळ्यात सुरुवातीला या झाडाला आलं आणि मी आता तुम्हाला दाखवलं की एका झाडाला अजून आत्ता वरती येते आणि 3 नंबरचं झाड दाखवते. तर या ठिकाणी बघा हे केळफुल पूर्ण खाली वाकलेलं आहे पण याच्यातून अजून केळी बाहेर नाही पडलेली आहेत. सुरुवात झालेली आहे प्रोसेस याची. तर चला, कसं बघा मस्त असा भरपूर भाजीपाला खाल्ला यावेळेस सुद्धा. पालक, मेथी भरपूर प्रमाणात आहेत अजून सुद्धा आणि केळीची झाडं छान झालेली आहेत. थोडक्यात उन्हाळा चालू झाला आहे आणि बऱ्यापैकी पाणी अजून आहे पण जायच्या मार्गावर आहे त्यामुळे आता जास्त काही वाढवणार नाही आहे. आणि कसं वाटलं यावेळेसचं माझं भाजीपाल्यांचं गार्डन ते सुद्धा सांगा कमेंट करून. आणि इथून पुढे माझे व्हिडिओ रेग्युलर येत जातील आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.